अरे आमच्याही जीवनामध्ये मित्र आहेत, पण आमचे मित्र टेबल पुरते. आम्हालाही मित्र आहेत ना, पण आमचा मित्र आमच्या मित्राला जेव्हा ढाब्यावर नेतो, तो मित्र म्हणतो नाही रे मित्रा, मी नाही पीत, मला नाही आवडत, मला नाही रे आवडत, मी नाही घेणार. त्यावेळेस ते मित्र म्हणतो, हे बघ एक तरी घोट घे, तुला माझ्या मैत्रीची शपथ. काय जाळायची अशी मैत्री? जी मैत्री आम्हाला दारू प्यायला भाग पाडत असेल, एक तरी घोट घे, तुला माझ्या मैत्रीची शपथ. जो पेत नाही तो इमानदार असतो ना. बिचारा त्या मैत्रीसाठी कडवट तोंड करतो, कसं तरी तोंड करतो, एक घोट एक बूंद त्याच्यासाठी घेतो. आणि एक घोट घेतल्यानंतर बघता बघता हजारो घोट त्याच्या पोटामध्ये जातात. अरे बघता बघता कधी अस्सल बेवडा होतो कळत नाही. आणि आता जेव्हा दारू जास्त प्यायला लागतो, पैसे संपले जातात, ज्या मित्राने मैत्रीची शपथ देऊन एक घोट प्यायला लावला, आज तोच मित्र याला शिव्या देतो, तोच मित्र याच्या विरोधात जातो, आणि तोच मित्र याच्यापासून दूर जातो. का? आता हा गरीब झाला. काय जाळायची अशी मैत्री? याला मैत्री म्हणत नाहीत नाही. अरे जो मित्र आम्हाला व्यसना पासून दूर करतो ना, तो खरा आमचा मित्र. जो मित्र आम्हाला व्यसनापासून दूर करतो, तो आमचा खरा मित्र. आणि जो मित्र आम्हाला वाईट कर्म करायला भाग पाडतो, तो आमचा मित्र नाही तर खरा शत्रू आहे. बघा ना, मित्र मित्र एकत्रित येतात, ग्रुपमध्ये येतात, आणि मित्र मित्र टाइमपास करायला, एन्जॉय करायला, चला गोव्याला, निघाले गोव्याला. एखादा जर म्हटला ना, नको रे गोव्याला, काय करायचं, त्या तिथे आपलं काम नाही, आपण तीर्थयात्रेला जाऊ, बद्रीनाथ केदारनाथला जाऊ, आळंदी पंढरपूरला जाऊ. ते म्हणतात अरे परमार्थ रोजचाच आहे, चला जरा गोव्याला फिरू. ते उटी आहे ना तिकडे, काय मनालीला फिरायला जातात, मनालीला. अरे खूप झाली तीर्थयात्रा, चला जरा एन्जॉय करायला जाऊ, मनालीला जातात, बर्फात फिरतात. महाराज, जे मित्र आम्हाला वाईट कामापासून दूर नेत असेल, तो आमचा खरा मित्र. आणि जे मित्र आम्हाला वाईट कामामध्ये प्रवृत्त करत असेल ना, तो आमचा मित्र नाही, खरा शत्रू आहे. अशा मित्राला काय करायचं? अशा मित्राला जवळ सुद्धा करू नका माय बाप. ही मैत्री नाहीये. मित्र कसा असावा? अरे मित्र असा असावा, जेव्हा आम्ही संकटामध्ये आहोत ना माय बाप, तेव्हा आमच्यासाठी रात्र न कळता, रात्र न पाहता, दिवस न पाहता, कुठल्याही क्षणामध्ये धावत पळत येणारा, तो खरा मित्र आहे. माझा मित्र संकटामध्ये आहे ना, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मदतीला धावणारा तो खरा मित्र आहे. आणि जर मित्र संकटामध्ये असेल आणि मित्रांना फोन केला, मित्रा मी फार संकटात आहे रे, 10,000 रुपये देशील? तिकडनं मित्राचं उत्तर मिळतं, अरे अरे मला आधी का नाही फोन केला, 5 मिनिटं झाले रे, मी एका जणाला पैसे दिले. आधी जर 5 मिनिटापूर्वी फोन केला असता, तुझं काम झालं असतं. मित्रा काय माणूस आहेस रे, एवढा जवळचा माझा मित्र, तुला मला मदत नाही करता येणार, वाईट वाटतं रे मित्रा, आत्ताच मी पैसे दिले रे, मला 5 मिनिटापूर्वी जरी फोन केला असता ना, तरी तुझं काम झालं असतं. साफ खोटा बोलतो हा मित्र, स्वच्छ खोटा बोलतो. जो म्हणतो ना 5 मिनिटापूर्वी मी एका जणाला पैसे दिले, त्याला पैसे द्यायचे नसतात, म्हणून तो असे बहाणे बनवतो, तो मित्र नाही, तो खरा आमचा शत्रू आहे. खरी मैत्री कशाला म्हणतात? अरे मित्राचं तेही मित्राचं आणि माझं तेही मित्राचं, वेळ पडली तर स्वतःचे घरदार विकायला मागे पुढे पाहत नाही, तो खरा मित्र. म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही घरदार विका, पण एक भावना आहे. बरेचसे मित्र मी बघितले मायबाप, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत म्हणतो माझा मित्र, माझा मित्र, माझा मित्र. तो मित्र गरीब होऊ द्या, हाच मित्र, हाच मित्र. त्याच्याबद्दल वाईट बोलतो, त्याच्यापासून दूर होतो, त्याच्याजवळ राहतो. आमची मैत्री फक्त धनापुरती आहे, पैशापुरती आहे. आमची मैत्री फक्त जोपर्यंत तो ढाब्यावरती जेवू घालतो, हॉटेलला जेवू घालतो, पिऊ घालतो, तोपर्यंत आमचा मित्र. एकदा का तो कंगाल झाला की मित्र गेला, याला मैत्री म्हणतात? नाही बाबा. मित्र कसा असावा? एका मुलाने फार गोड गायलं, मित्र कसा असावा. मला सुरुवातीच्या 2 लाईन पाठव मला आहे ना. मित्र कसा असावा माय बाबा? दुःख अडवायला सारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. महाराज मित्र कसा असावा? अरे प्रत्येक संकटामध्ये आपली साथ देणारा त्याला मित्र म्हणतात. एक तरी मित्र जीवनामध्ये असावा, पण तो सुदामासारखा कृष्णासारखा असावा. हो, आमची मैत्री नाही, आमची फक्त स्वार्थापोटी मैत्री आहे. ते सुदामजी महाराज अत्यंत गरीब परिस्थितीने, भिकारी नाही, गरीब. सुशीला मातेला कळतं. सुशीला माता म्हणते, अहो स्वामी, एकदा तरी तुमच्या मित्राला भेटायला जा ना. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, अगं मित्राकडे जात असताना, मुलीकडे जात असताना, गुरुकडे जात असताना काहीतरी न्यावं, माझ्याकडे काय आहे? सुशीला म्हणते, महाराज काळजी करू नका, 4 घडी जाते, मुष्टीभर पोहे आणते आणि सुशीला माता सुदामजीकडे देते. आता सुदामजी कसे येतात, कसे भगवंताला भेटतात, झाकीमध्ये फक्त आपण पाहूयात. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत.